आता वळत मुंबईच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई मेट्रोची डेडलाईन पाळण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा अपयशी ठरलेत। कारण पुढच्या महिन्याची डेडलाईन जवळ येत असतानाच आता ती वाढवून डिसेंबर पर्यंत नेण्यात आली आहे। पण नव्या वर्षामध्ये तरी आता मुंबईकरांना मेट्रो मिळणार का याची शाश्वती खुद्द मुख्यमंत्रीही देऊ शकत नाहीयेत। डिसेंबर 2010, जून 2011, मार्च 2012, नोव्हेंबर 2012, मार्च 2013, सप्टेंबर 2013, डिसेंबर 2013। मुंबई मेट्रोवर नेमक्या किती डेडलाईन दिल्या हे खुद्द मुख्यमंत्र्यांनाही आता आठवत नसेल। कारण 3 वर्षांपूर्वीच मेट्रो पूर्ण होणं अपेक्षित होतं। तिचा अजूनही पहिला टप्पाच पूर्ण झालेला नाही। त्याची डेडलाईन वाढवून डिसेंबर सांगण्यात आली आहे। मेट्रोचा इश्यू जो मोठ्या पद्धतीने मुंबईमध्ये आज गाजतोय की सप्टेंबरमध्ये त्याची प्राथमिक चाचणी होणार होती आणि आम्ही तो महाराष्ट्र शासन म्हणून लोकार्पण सोहळा देखील करणार होतो। परंतु मेट्रो करत असताना, मोनोरेल करत असताना जागा भूसंपादनाचे प्रश्न होते, काही ठिकाणी विरोधाचा प्रश्न होता, काही ठिकाणी ते जे रूल्स आहेत ते डॅमेज झालेले होते। ब्रिज परवाच 6-7 महिन्यापूर्वी काही डॅमेज झालेले होते। त्याच्यामुळे ह्या प्राथमिक चाचणीला वेळ लागतोय। पण माझ्या अंदाजाप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान याची प्राथमिक चाचणी पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर तो लोकांना अर्पित केला जाईल। पृथ्वीराज चव्हाण सरकारची कामाची पद्धत बघता ही मेट्रो नव्या वर्षात तरी मुंबईकरांच्या उपयोगाला पडेल काय हे निश्चित सांगता येण्यासारखं नाही। 12 किलोमीटरच्या वर्सोवा अंधेरी घाटकोपरसाठी सुरुवातीचं बजेट होतं 2356 कोटी। आता हे बजेट गेलंय 4291 कोटी रुपयांवर। म्हणजेच डेडलाईन जसजशा वाढत गेल्या तसतसं बजेट फुगवत नेलं, ज्याचा भुर्दंड थेट टॅक्स पेअरच्या खिशाला बसणार आहे। अगदी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, मग अशोक चव्हाण आले आणि आता पृथ्वीराज चव्हाण आले। या तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यकालात दरवर्षीच्या राज्यपालांच्या अभिभाषणात या वर्षी आता मेट्रोचं सुरू, या वर्षी आता मेट्रोचं, असं आम्ही दर अभिभाषण राज्यपालांचे ऐकतोय। पण दरवेळी काहीतरी कारण निघतं आणि मेट्रोचे पुढे ढकललं जातं आणि याचं एकमेव कारण असं आहे, थोडं वास्तव रेल्वेची अडचणी ह्या कारणाची नक्की असतील। ही सरकारच्या हलगर्जीपणामुळे, अदूरदृष्टीपणामुळेच आता ही मुंबईकरांना लांबवत चाललेली आहे। मुंबईच्या मेट्रोचं काम मुकेश अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राकडे आहे। ज्या भागात मेट्रोचं काम सुरू आहे तिथे ट्रॅफिक जॅम पासून ते अपघात होण्यापर्यंत सगळ्या घटना घडतायत। आता पुन्हा 4 महिन्याची नवी डेडलाईन म्हणजे मुंबईकरांच्या त्रासाचे आणखी काही महिने वाढलेच। अचूक वेळ आणि संधी याचे नेमकं गणित कसं साधावं हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना चांगलंच माहित आहे। यापूर्वीही त्यांनी आपले मित्रपक्ष किंवा विरोधकांना हे दाखवून दिलेलं आहे। मेट्रोच्या बाबतीत मात्र स्वतः इंजिनियर असणारे चव्हाण यांचं गणित कुठेतरी चुकतंय हे सरळ आहे। निवडणुकीपूर्वी मेट्रो पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय, पण आता मेट्रोला सेंट्रल सेफ्टी बोर्डाचं प्रमाणपत्र मिळवायलाच उशीर होतोय। कामही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे। डेडलाईन न पाळणाऱ्या कंत्राटदाराला बजेट वाढवून देण्याऐवजी दंड का ठोठावला जात नाही असा सवालही आता मुंबईकर विचारतायत। सचिन देसाईसह सागर कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई। मुंबईकरांच्या डोक्यावरून धावणार